तिचं स्वप्न पुरा केलं म्हणून अर्धवट राहिलं तिचं आता स्वप्न. तिला व्हायची तरी व्हायची होती, 5वी पासून तिचा होता. पुढची पण मी आम्हाला सांगायची मला हवाई सुंदरी व्हायचं, क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं पुढं काय होशील तू, हवाई सुंदरी होणार, रेस्टॉर होणार, रेस्टॉरंट झाली तिचा तिने भेटू पुरा गेला. कमी पडलं का मामीला फोन करायची, काही पैसे कमी पडले काय करते आम्ही पटकन द्यायची फोनमध्येच टाकून. सगळं तिने तिचं ती व्यवस्थित जबाबदारी केली, आम्ही सगळ्याही केली, तिला पाठिंबा दिला. हो तू कुठं मोठी हो, आनंद झाला आम्हाला, आनंद झाला. झाली रेस्टाईल झाली. आता इंटरव्ह्यूला कधी मला बरोबर न्यायची, कधी तिला बरोबर न्यायची, कधी मम्मी जायची इंटरव्ह्यूला लांब लांब कुठं असायचं तरी बरोबर न्यायचे आम्हाला, एकीला तरी बरोबर घेऊन जायचे. सगळं दाखवलं. आता माझा 8 दिवस झाले असतील. फोटो बी काढून घेतला साडीवर, माझा फोटो तिने दिलाय मला एकटीचा फोटो दे, तर बोलतो आपल्या दोघींचा काढूया, दोघींचा काढलाय. साडी नेसून जाते ना, हल्ली साडी निघली ती, पहिले ड्रेस होते आता साडी घालून जायते, साडी घालून जायचे. इंटरनॅशनल ट्रिपला ते कृष्णासोबत न्यायची घरातला, कृष्णा असायचं सोबत, भगवद्गीता असायची सोबत. आता पण आहे पण कोणीच नाही आलं अजून, कृष्णा पण नाही आला. म्हणजे भगवद्गीतेचं बुक बरोबर तिच्या असेल, भगवद्गीतेचा बुक आणि एक कृष्णा, 2 कृष्णा आहेत ना घरात. सध्या एक व्हिडिओ पण व्हायरल होते भगवद्गीतेच्या फोटोचा, तिची इंग्लिश आणि संस्कृतमध्ये होती. ओके इंग्लिश होता. कृष्णाचा बर्थडे करायची 31 जुलैला. आता पण होता, तर पहिल्या बर्थडेला त्याला तिने म्हणजे तिच्या पगारातून तिने पहिल्या बर्थडेला त्याला चेन केलेली गळ्यातली, मग दुसऱ्या बर्थडेला बासुरी केली सोन्याची, आणि आता 30 जुलैला 3रा बर्थडे होता कृष्णाचा, तर त्याला इथे डायमंड लावायचा होता, आणि मग त्याला बरोबर घेऊन गेले. तू काय बनवायची तिची इच्छा होती? इंजिनियर. मी आता इंजिनिअरिंगच करते आहे, आणि मग पुढे MTech करायचं होतं.